हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज तुम्ही बघा माझ्याकडे किती प्रोडक्ट्स आहेत. अजून पण 2-4 छोटे मोठे जे खाली ठेवले मी एकसाथ तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून. पण ना आजचा हॉल व्हिडिओ खूप जास्त वेगळा असणार आहे. म्हणजे माझ्या या चॅनलवरचा पहिला असा हा आगळा वेगळा हॉल व्हिडिओ असणार आहे जो तुमच्यासाठी खूप जास्त इंटरेस्टिंग पण तेवढाच जास्त हेल्पफुल असणार आहे. तर मी ना अशा मीशोवरून रँडम वस्तू मागवलेल्या आहेत. म्हणजे जसं आलतं फालतं काही नाही, काहीतरी युजफुल जे मला असं वाटते की एवढ्या वस्तूंमधून ॲटलिस्ट 4-5 वस्तू तरी तुम्ही घ्यायचा विचार करत असताल किंवा मग तुम्हाला वाटत होतं की नाही याचं चांगलं निघेल की नाही. घेण्याआधी आपण जो विचार करतो ना त्या पद्धतीने की अरे पैसे जातील पण प्रोडक्ट चांगले येईल की नाही, त्यासाठीच अशा काही वस्तू आणलेल्या आहेत मी ज्या तुमच्या युजफुल तुमच्या डेली लाईफमध्ये युजफुल असणार आहेत किंवा तुमचं घर थोडं सॉर्टेड करायला मदत करतील किंवा घराला थोडं अपडेट जे आहेत ते करायला मदत करतील. खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते की जे काही हे मी प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे यांच्या मीशोच्या लिंक्स तर मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करेल. पण आता मी प्रोडक्ट टॅग करू शकते त्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला जे इमेज आणि त्यांच्या लिंक्सवर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला ते फ्लिपकार्ट नाही तर मग मिंत्राच्या तुम्हाला लिंक्स दाखवतील. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पण ट्राय करू शकतात. पर्टिक्युलर मी मीशोवरून हे मागवलेलं आहे. तर तुम्हाला मीशोच्याच लिंक हव्या असतील तर तुम्ही मोरवर क्लिक करायचं. म्हणजे इमेजेस दिसतात ना त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग तिथे तुम्हाला एक कलेक्टिव्ह लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तिच्यावर क्लिक केलं की तुम्हाला सगळे इमेजेस दिसतील आणि तुम्ही हवं ते तिथून परचेस करून घेऊ शकतात. सो चला, ही स्टार्टिंगची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते. खूप छान छान सुंदर सुंदर प्रोडक्ट मागवलेले आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर सांगते, मला गार्डनिंग खूप जास्त आवडते. बरेच लोक माझ्या जुन्या चॅनलवरून पण मला पाहतात. पण जो कोणी मला माझ्या ह्या चॅनलपासून ओळखत आहे त्यांना सांगते की मला खूप जास्त गार्डनिंग करायला आवडते. आणि गार्डनिंग करायचं म्हटलं की मग आपण आपल्या बाल्कनीला डेकोर करण्याचाही विचार करतो. तशा 2-4 छोट्या मोठ्या वस्तू मी माझ्या बाल्कनीमध्ये लावल्या आहे. पण हे पहा तुम्ही, इतकं सुंदर आहे हे. 6च्या सेटमध्ये मला हे बर्ड्स रिसीव झालेले आहेत आणि यांची प्राईस माहिती आहे किती आहे? फक्त 110 रुपये आहे. इतकं स्वस्तामध्ये, म्हणजे 20 रुपयापेक्षा कमीमध्ये मला ही बर्ड मिळालेली आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत सगळ्या. मी तुम्हाला दाखवते सगळ्या. हे बघा अशा पद्धतीने. जर सिंगल असली ना तर ही वाजत नाही. म्हणजे आहे त्यांच्यामध्ये त्यांनी लावलेलं पण ते एवढं खूप वर्क नाही करत. पण हे सगळे बंचमध्ये जर असल्या ना तर यांचा आवाज असा खूप छान येतो. मस्त असं ब्लॅक, ग्रीन, येल्लो असे छान छान कलरमध्ये ह्या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहेत. पिंक वगैरे अशा. आणि इथे यांना हँग करायला छान दोरी वगैरे दिली आहे. म्हणजे बघा मी तुम्हाला इथे इमेज लावते, नाही तर तुम्हाला इमॅजिन पण करू शकतात. असं तुम्ही समजून घ्या, तुमची बाल्कनीचा फ्रंट आहे ना तिथे एक एक करून तुम्ही ह्या अशा हँग करू शकतात. आणि इतक्या छान दिसतील ना, त्या हवेने फिरतील सुद्धा. म्हणजे बाहेरच्या लोकांनाही यांचा कलर दिसेल आणि हवेने जशा त्या फिरतील तसं आतमधूनही तुम्हाला कलर दिसेल. खरंच सांगते, इतक्या सुंदर आहेत ना. त्यातल्या त्यात एवढी अफोर्डेबल क्वालिटी यांची, म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये इतकी छान क्वालिटी मिळालेली आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुम्हाला मी एक्स्ट्राची बोनस टिप देते. जर तुम्हाला ड्रॉइंग वगैरे थोडी करता येत असेल ना तर तुम्ही ह्या साईडला पण तुमच्या आवडीप्रमाणे कलर आणि पेंटिंग वगैरे करून घेऊ शकतात. म्हणजे हवेने ह्या साईडून दोघं साईडून तुम्हाला दिसेल. समजा तुम्हाला हे असं फिरणारं नको आहे, तुम्ही भिंतीला पण असे झिगझॅग पॅटर्नमध्ये 2 लावायच्या, मग त्यांच्या मिडलमध्ये 3 लावायच्या. अशा पद्धतीने पण तुम्ही यांना लावू शकतात आणि खूप सुंदर दिसेल. म्हणजे एखाद्या एम्प्टी वॉलला तुम्हाला डेकोर करायचं असेल तर तुम्ही ह्या 6 चिमण्यांचा यूज करून डेकोर करून घेऊ शकता. तेही फक्त 110 रुपयामध्ये. आता मला सांगा, रँडम प्रोडक्टमधलं हे पहिलं प्रोडक्ट होतं की नाही युजफुल आणि युनिकसुद्धा. सो हे आपलं होतं पहिलं प्रोडक्ट. त्यानंतर मी काही क्लचर्स मागवलेले आहेत आणि ते 10च्या सेटमध्ये आहेत. हे पहा किती सुंदर आहेत. यांची प्राईस फक्त 124 रुपये आहे. आणि खरं सांगते मी, क्वालिटी पण ना म्हणजे चांगली आहे क्वालिटी. असं पण नाही की खूप लोकल आहे म्हणून. क्वालिटी पण चांगली त्यांची. असे 3-4 वेगवेगळ्या शेड्समध्ये तुम्हाला अवेलेबल. खूप छान वेगवेगळी डिझाईन आणि वेगवेगळ्या थोडा कलर शेडमध्ये पण हे आहे आणि छान वाटतंय असं. हे पहा तुम्ही इथून पाहू शकतात. आता अजून डिटेलमध्ये दाखवण्याची काही गरज नाही. 124 रुपयामध्ये इतके छान क्लचर्स मिळतात, अजून आपल्याला कायच पाहिजे. सो चला, हे होतं आपलं सेकंड प्रोडक्ट. ॲक्च्युली हे याच्यामध्ये ना नाईफ आहेत. ओके, तर थर्ड प्रोडक्ट आहे आपलं. मी हे चाकू मागवलेले आहेत आणि खरंच सांगते मी, हे चाकू गेल्या मी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्तपासून यूज करते आणि सेम मी तेच चाकू तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून मागवलेले आहेत. तर हे पहा, हा आहे फर्स्ट, हा सेकंड. म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत 3 वेगवेगळ्या शेप्समध्ये मिळतात. आणि हा आहे
थर्ड, आता तुम्हाला वाटत असेल की यांच्यावरची जी प्रिंट आहे ती काही काळाने निघून जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी असे सेम चाकू मी ह्याच सेलरकडून मागवलेले होते ना, आता तुमच्यासोबत मी तेच शेअर करते. मी किती म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त झालं आहे दररोज यूज करतो आपण. आता चाकूने यूज करायचं म्हटलं तुम्हाला माहिती आहे आपण कसं यूज करतो. बऱ्याच वेळा मी याला असं घासणीने सुद्धा घासून टाकते, पण तरी याच्यावरची प्रिंट अजूनही गेलेली नाही आहे. एवढी छान त्यांनी क्वालिटीची याच्यावर जे हे कलरफुल दिसतंय तुम्हाला अजिबात निघत नाही. धार पण खूप छान आहे आणि जरी धार नंतर गेल्यानंतर पण आपण कपाच्या बॅक साईडून असं जरी घसलं ना तरी लगेच याला धार लागून जाते. खूप छान आहे. आणि याची प्राईस आय थिंक काहीतरी 200च्या अराउंड काहीतरी आहे. एक्झॅक्टली प्राईस मला लक्षात नाही आहे, पण 200 रुपयामध्ये तुम्हाला हे चाकूचा सेट मिळतोय, 3चा सेट. त्यातल्या त्यात एवढी सुंदर प्रिंट, म्हणजे कुठेही तुम्ही कट करायला जी हौस येणार आहे ना ती काहीतरी वेगळीच असणार आहे. खूप सुंदर येते आणि त्यातल्या त्यात ना टिकाऊ पण आहेत आणि यांचा कलर पण असाच राहतो. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही जर विचार करत असाल की घ्यायचं की नाही, याचे कलर निघून जाईल घेतल्यानंतर, तर असं अजिबात होत नाही. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करून घेऊ शकता. मला माहीत नाही तुम्हाला असा वेगवेगळे कप्समध्ये चहा प्यायला किंवा कॉफी म्हणा, दूध म्हणा प्यायला आवडते की नाही, पण मला ते त्यांच्यामध्ये पिण्यापेक्षा ना त्यांचं कलेक्शन बनवायला मला खूप जास्त आवडतं. म्हणजे मला वाटते की नाही आपल्याकडे ऑप्शन्स असले पाहिजे. आपल्या मूडनुसार आपण कप जो आहे तो चेंज करून घेऊ शकतो. आणि हे पहा किती सुंदर हा कप आहे. 150 रुपये याची प्राईस आहे. इतका सुंदर ना. याचे हे हँडल पण ना म्हणजे मजबूत आहे खूप जास्त, बेस पण खूप जास्त मजबूत आहे. आणि हा ना म्हणजे थोडा जास्त साईजमध्ये तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात. खूप छान आहे, मस्त. आणि त्याचं जे म्हणजे त्याची डिझाईन जी आहे ना ती खूप छान आहे. आणि याच्यावरचे हे जे चेरीज तुम्हाला दिसत आहे ना, ह्या अशा चेरीज, ह्या म्हणजे फक्त प्रिंट नाही येते, ते असं 3D असतं ना, म्हणजे हाताला फील होतं आहे ते असं वर आलेलं 3D प्रिंट त्यांनी त्याच्यावर केलेली आहे. खूप सुंदर आहे. सेम अशाच याच्यामध्ये ना थोडंसं वेगळं पॅटर्न आहे. म्हणजे याचा हा जो शेप आहे ना हा थोडासा वेगळा शेप माझ्याकडे ऑलरेडी मी 2च्या सेटमध्ये मागवलेले होते. मला ते एवढे आवडतात, म्हणजे मी नेहमी त्यांच्यामध्येच घेत असते. म्हणून म्हटलं चला तसंच काहीतरी वेगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो हा सिंगल पीस आहे. मी ते सेटमध्ये घेतले होते. मी दोघांचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते और प्रोडक्ट पण मी टॅग करून देईल. खूप सुंदर आहे 150 रुपयाच्या मानाने. म्हणजे त्याची क्वालिटी ना खूप छान दणकट आहे. आणि हे जे पकडायचं आहे ना हे पण असं एकदम कम्फर्टेबल तुम्ही असं पकडू शकतात. खूप छान आहे ते, मस्त. कारण ते जाळ असल्यामुळे आपण एकदम कम्फर्टेबली त्याला होल्ड करून घेऊ शकतो. आणि असं जे आहे हा होता आपला एक थर्ड प्रोडक्ट, थर्ड की फोर्थ असेल मे बी. हे कप पण पहा खूप सुंदर आहेत, मस्त अशा 2च्या सेटमध्ये मिळतोय. आणि हा जो बो दिसतोय ना तुम्हाला इथे वर लावलेला, तर तो 3D आहे, म्हणजे तो वर आलाय असा. आणि खूप सुंदर याची डिझाईन आहे. आणि साईज पण खूप अशी मोठी नाही. तुम्हाला आधी दाखवला ना तो थोडी मोठी साईजमध्ये होता, पण हा एकदम असा डिसेंट साईजमध्ये आहे. आणि हे 2 कप ना 350 रुपये अराउंड यांची प्राईस आहे. ऑफरमध्ये घेतलं तर अजून कमी याची प्राईस होऊन जाईल. पण मला खरंच हे दोघंही खूप जास्त आवडले. असं म्हणजे एखाद्या ठिकाणी हँग करून पण ठेवायचे असतील ना, डेकोर करून ठेवायचे असतील तरी देखील खूप छान वाटणार आहे. एखादं मोठं डेकोर पीस घेण्यापेक्षा हा कपसुद्धा बरंच तुमचं घरामध्ये जे आहे ते डेकोरेशनचं काम करेल. आणि छान आहे क्वालिटीसुद्धा. तर चला नेक्स्ट प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते. आता उन्हाळा सुरू झालेला आहे ऑलमोस्ट, आणि आपण ट्राय करतो बाहेरची आईस्क्रीम कुल्फी आपण खात असतो, पण तरी आपण ट्राय करतो की नाही आपण कधीतरी घरी बनवली पाहिजे का, आणि तुम्ही घरी बनवावी. म्हणून मी त्यासाठी हे छान असं प्रोडक्ट आणलेलं आहे. पहा किती छान आहे. याची ना म्हणजे जी प्लास्टिकची क्वालिटी आहे ना ती खूपच अशी छान आहे असं म्हणता येणार नाही, पण ठीक आहे. पण त्यांनी हे जे खालचं मटेरियल दिलं आहे ना त्याची क्वालिटी चांगली वाटते मला. म्हणजे हे ग्लास नाही आहे, फायबरचंच आहे, पण हे मस्त वाटतंय काहीतरी युनिक. सो हे प्लास्टिकचंच आहे. खूपच चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे असं म्हणता येणार नाही. 138 रुपयाची प्राईस आहे. आणि याच्यामध्ये ॲट अ टाईम तुम्ही 3, 4, 5, 6, 7, 8 कुल्फी बनवून घेऊ शकतात. 8 कुल्फी तुम्ही ॲट अ टाईम बनवून घेऊ शकतात अशा पद्धतीने. मस्त आहे खूप. आणि वॉश वगैरे करायला पण खूप जास्त इझी आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्राची स्टिक्स वगैरे ठेवायची गरज नाही, कारण हेच तुम्ही असं काढून डायरेक्ट जे आहे ना ते तुम्ही सर्व करू शकतात. आणि मला असं वाटतं हे खालच्या बेसचं याचा रिझन असा आहे की जेव्हा आपल्याला यातून कुल्फी काढायची असते ना तेव्हा खाली पाणी टाकावं लागतं. सो हे दुसऱ्या भांड्यात न ठेवता तुम्ही यामध्येच पाणी टाकू शकतात आणि मग डायरेक्ट हे इझिली अशी कुल्फी जी आहे ती बाहेर येईल. सो करा ट्राय ह्या वर्षी. छान मँगो, ड्रायफ्रूट्स, त्यानंतर बरेच वेगवेगळे असतात ऑप्शन, आपण बनवू शकतो घरी. छान
दूध आणून किंवा मुलांना बऱ्यापैकी जे आहे ते फ्रूट्सची पण कुल्फी आपण बनवून देऊ शकतो. सो असं प्रोडक्ट आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी एक ते ॲल्युमिनियमचं मिळतं बघा, ते मी डीमार्टमधून घेतलं होतं आणि त्याची एकाची प्राईस काहीतरी 79 रुपये असे काहीतरी होती. सो ते 7-8 घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून घेऊ शकतात, कारण आपण हे रेग्युलर पण यूज करणार नाही आहे. हे डिपेंड आहे की आपला कधी मूड होतोय आणि आपण कधी बनवतोय त्यावर. सो हे पण मला असं वाटतं की युजफुल प्रोडक्ट आहे. बाकी जसं जसं व्हिडिओ पुढे जातोय, जे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते तसं तुम्ही मला सांगा हळूहळू की कुठलं प्रोडक्ट तुम्हाला जास्त युजफुल वाटतंय ते. नेक्स्ट प्रोडक्ट पण मला असं वाटतंय की युजफुल असणार आहे तुमच्यासाठी. जर तुमच्याकडे असं काही नसेल तर मग तुमच्यासाठी युजफुल आहे. किंवा तुम्हाला बँगल्सचा खूप जास्त जे आहे ती आवड आहे आणि कितीही बँगल्स घेतल्या तरी तुम्हाला कमीच पडतं, तर मला असं वाटतं की असं ऑर्गनायझर तुमच्याकडे पाहिजेच. मी याला ओपन करते कारण त्याचा खूप जास्त आवाज येतोय आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. ओके, असा हा बॉक्स आहे. नॉर्मल प्लास्टिकचा बॉक्स आहे. क्वालिटी खूप छान किंवा खूप वाईट अशी नाही आहे, मीडियम क्वालिटी आपण त्याला म्हणू शकतो. 140 रुपयाला मला हा मिळालेला आहे आणि याच्यासोबत हे 4 अशा स्टिक्स सारखं मिळालेलं आहे. याचं काम हे आहे की तुम्ही येथे त्याला अशा पद्धतीने अटॅच करून घेऊ शकता. ओके, आता मी सगळं काही लावून दाखवत नाही तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने, आणि इथे जे आहे तुम्ही तुमच्या बँगल होल्ड करून ठेवू शकता. छान, खूप जास्त स्टोरेज जे आहे ना ते यामध्ये मिळेल असं मला वाटतंय. भरपूर बँगल्स तुमच्या यामध्ये बसतील आणि बऱ्याच वेळा धूळ खात पडण्यापेक्षा असं एखाद्या बॉक्समध्ये पॅक असलं ना तर बरं पडतं. म्हणजे आपल्याकडे जर असा बॉक्स नसला ना तर आपण जुगाड करून एकच काम करतो, आपण छोटे छोटे बॉक्स तयार करतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला पण लक्षात येत नाही की आपल्याकडे ह्या बँगल्स आहेत म्हणून. सो असा एक मोठाच बॉक्स, त्यामध्ये सगळ्याच बँगल्स असल्या तर आपल्याला ॲट अ टाइम उघडल्यावर दिसेल डोळ्यासमोर आणि आपण आपल्या वेअर केलेल्या साडी म्हणा, ड्रेस सोबत जे आहे ते आपण मॅच करून घेऊ शकतो. सो मला वाटते की हे युजफुल प्रोडक्ट तुमच्यासाठी असू शकतं जर तुमच्याकडे असं प्रोडक्ट नसेल तर. मला हे खूप म्हणजे भरपूर असं कधीपासून मला हे घ्यायचं होतं, पण मी ऑलरेडी माझ्या हाताने एक ट्रे बनवला होता. जोवर म्हटलं तो तुटत नाही ना तोवर मला काही घ्यायचं नव्हतं, पण आज मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. सो हा एक वुडनचा ट्रे आहे, तुम्ही पाहू शकतात किती छान आहे, मस्त. म्हणजे तुम्हाला तुमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवायचं असेल 2-4 परफ्यूमच्या बॉटल्स वगैरे, एखादं छोटंसं प्लांट तुम्ही ते ठेवू शकतात, कारण मी बनवलेला मी तसाच यूज करते. और तुम्हाला किचनमध्ये याला यूज करायचं आहे की छोटे मोठे जे आहेत ते बॉटल्स म्हणा, पाण्याचा जग तुम्हाला ठेवायचा आहे तर खूप सुंदर दिसेल हा. आणि पूर्ण जो आहे ना तेवढ्या म्हणजे पूर्ण तेवढ्या एरियाचा लुक जो आहे ना तो चेंज करून टाक आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, याची प्राइस फक्त 191 रुपये आहे. म्हणजे अराउंड 200 रुपयात तुम्हाला एवढा छान ट्रे मिळतोय. तुम्ही त्याची हे बघा, तुम्ही त्याचं किती डेप्थ पण म्हणजे किती आहे, जाड खूप येतो की एखादा हातातून पडला तरी त्याला काहीच होणार नाही, एवढा तो जाड आहे, मस्त. आणि एखादी वस्तू ठेवलेली असली ना की ती लगेच इथून सरकून खाली पडणार नाही, कारण इथे तिला स्टॉप मिळेल. असं छान हा ट्रे आहे, मला तरी खूप जास्त आवडला आहे. म्हणजे बघा, तुम्ही आता विचार करू शकता त्याला पाहून की तुम्ही तुमच्या घरामध्ये याला कुठे डेकोर करण्यासाठी यूज करून घेऊ शकतात. मी 2 ऑप्शन दिले, ड्रेसिंग टेबलमध्ये यूज करू शकतात, ड्रेसिंग टेबलच्या वर, और तुम्ही किचनमध्ये याला यूज करून ठेवू शकतात. म्हणजे अफोर्डेबल प्राईसमध्ये इतका छान ट्रे मिळतोय आणि त्याची साईज पण मला असं वाटतंय की बरोबर आहे, जेवढी असायला पाहिजे तेवढी. सो असं होतं हे एक प्रोडक्ट. आता नेक्स्ट दाखवते. किती सुंदर आहेत ह्या, म्हणजे माझ्या त्या रिंग लाईटचा फोकस जरा याच्यावर येतोय, हे बघा. खूप जास्त म्हणजे इतकं असं 3D प्रिंट असतं ना तसं त्यांचा डिझाईन आहे आणि लावल्यानंतर पण खूप सुंदर दिसतील. म्हणजे मी तुम्हाला इथे लावून दाखवते की असं सपोज तुम्ही हे दोघं अशा लावताय भिंतीला, किती छान दिसतील, खूप मस्त आहे. आणि यांची प्राईस काहीतरी 192 रुपये आहे. म्हणजे 100 रुपयाची एक पकडूयात आपण, 100 रुपयामध्ये ही एक फ्रेम मिळते. इन केस तुम्हाला फ्युचरमध्ये वाटलं की तुम्ही ह्या जे आहे ते इमेजपासून बोर झालेले आहात, तुम्ही तुमच्या आवडीने एखादी प्रिंट काढून यामध्ये ॲड करून घेऊ शकतात. सो चला, हे असं मस्त अशा फ्रेम्स होत्या. उन्हाळा तर सुरूच झालेला आहे आणि मी विचार केला की तुमच्यासाठी हे ग्लाससुद्धा खूप जास्त उपयोगी असणार आहेत. कारण आता सरबत म्हणा, लस्सी, ताक आपण हे सगळं बनवत असतो आणि त्यासाठी आपल्याला काचेचे ग्लास हवे असतात. हे ग्लास मागवण्यामागचं माझं रिझन असं होतं की हे 6च्या सेटमध्ये 250 रुपयामध्ये 6 ग्लास मिळत आहे. त्यातल्या त्यात त्यांची हाईट पण खूप अशी मोठी आहे आणि हातात पकडल्यावर असं छान वाटतं एकदम. खूप असे हेवी पण नाही आहे, खूप हलके पण नाही, असे लाईट वेट आपण त्यांना म्हणू शकतो किंवा लाईट वेटपेक्षा थोडे मीडियम वेट असतं ना तसं यांचं वेट आहे. पण चांगले वाटते मला क्वालिटी. शेवटी ग्लास असल्यामुळे आपल्याला जपून वापरणं ही आपली जिम्मेदारी असते. यांचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.
आजच्या व्हिडिओमधलं लास्ट प्रोडक्ट जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलेले असाल ना तरच तुमचा फायदा होणार आहे. म्हणजे इतकं सुंदर हे प्रोडक्ट आहे ना, मी कितीतरी दिवसापासून विचार करत होती की मला याला घ्यायचं आहे, पण म्हटलं क्वालिटी कशी मिळते किंवा मग साईज किती असेल, हे सगळं कन्फ्युजनमुळे मी घेत नव्हती. पण आज माझ्यासोबत तुमचंही कन्फ्युजन दूर होणार आहे. मला माहिती आहे माझ्यासारखंच तुम्ही पण बऱ्याच वेळा विचार केला असेल की याला घ्यायचं का, घरामध्ये एखाद्या कुठल्याही कोपऱ्यात आपण याला हँग केलं ना तरीही इतकं सुंदर दिसेल. तुम्ही पहा फक्त किती हे सुंदर प्रोडक्ट आहे, खूपच छान. म्हणजे त्यांनी ना इथे अशा पद्धतीने हँग करायला पण दिलेलं आहे. हे पहा, असं हे बॅक साईड आहे. मी तुम्हाला फ्रंट दाखवलं तर तुम्हाला मागच्या साईडचं पूर्ण दिसेल म्हणून मी पूर्ण दाखवत नाही, पण तुम्ही ह्याला असं हँग करून घेऊ शकतात. ह्या अशा साईडने असं तुम्ही याला हँग करून घेऊ शकतात भिंतीला. आणि स्ट्रॉंग आहे बाय द वे. इथे हे बघा, इथे जे त्यांनी एक रिंगमध्ये ना हे जे पण काही काय म्हणतात ना मॅक्रमेचं वर्क त्यांनी केलेलं आहे ना, तर त्याला असं पूर्ण अटॅच केलेलं आहे की हा मिरर पण खाली पडायला नको. ही जी त्यांनी वर्क केलेलं आहे एक्स्ट्राचं हे पण खाली पडायला नको. ही जी रिंग लावली ते सगळ्यांना एकमेकांमध्ये इतकं त्यांनी छान म्हणजे ना असं टाय करून दिलं आहे की तिघंही एकमेकांपासून दूर होणार नाही. त्यातल्या त्यात हे जे हँग करण्यासाठी त्यांनी दिलं आहे ना हे पण खूप सुंदर आहे, म्हणजे स्ट्रॉंग आहे. आणि एखाद्या समजा अशा ब्लॅक कलरच्या किंवा कुठल्या तरी तुम्हाला वॉलला असं थोडंसं छान 2-4 फ्रेमसोबत तुम्हाला मस्त असं डेकोर करून घ्यायचं असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करून घेऊ शकतात. खूप जास्त सुंदर दिसणार आहे हे, खूपच मस्त आहे, खूप जास्त मस्त आहे. आणि याची प्राईस पण आय थिंक फक्त 238 रुपये याची प्राईस आहे. म्हणजे 238 रुपयामध्ये तुम्हाला अजून कायच मिळेल. हे पहा, सपोज तुम्ही असं इकडे लावलं याला, हे पहा किती सुंदर दिसेल. सो हे होतं आपल्या आजच्या हॉल व्हिडिओमधलं लास्टचं प्रोडक्ट. आय होप तुम्हाला ज्या पद्धतीने कुर्ताज किंवा ज्वेलरी वगैरेचे हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच पद्धतीने तुम्हाला हे रँडम प्रोडक्टचे सुद्धा हॉल व्हिडिओ आवडलेला असेल. नेक्स्ट पण तुम्हाला अशा पद्धतीने प्रोडक्ट्स जे आहेत ते रँडम प्रोडक्ट्सचे व्हिडिओ बघायला आवडतील का मला नक्की कमेंटमधून सांगा. किंवा दुसऱ्या कशाचा हॉल व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण मला सजेस्ट करा. सो नेक्स्ट व्हिडिओ मी तसा प्लॅन करते. आणि ह्या सगळ्या आजच्या प्रोडक्ट्समधून तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली वस्तू आवडली ती पण मला कमेंटमधून सांगा. सो चला मग आता मी माझा व्हिडिओ ते संपवते. या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टॅक्स प्रोडक्टमध्ये मिळून जातील. बाय द वे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा न विसरता व्हिडिओला. चला मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.